अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील असोला शिवारात एका 19 ते 23 वर्ष वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आलाय। चिखली देऊळगाव राजा रोडवरील असोला शिवारात सकाळी हा प्रकार आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। चिखली ते अंचरवाडी दरम्यान असोला शिवारात असलेल्या हॉटेल राजवाडाच्या मागे हा मृतदेह आढळून आलाय। मृत तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळालेला आहे, त्यामुळे तरुणी नेमकी कोण हे अद्याप समजलं नाही। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि अंढेरा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। तरुणीचा आधी गळा आवळण्यात आला, डोक्यात मागील बाजूला दगडाचा वार करण्यात आला आणि तरुणीच्या अंगातील कपडे तिच्या चेहऱ्यावर टाकून जाळण्यात आलेत, असं प्रथमदर्शनी दिसत आहे। तरुणीचा मृतदेह नग्न अवस्थेत आहे, तिला मारण्याआधी बलात्कार केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। तेजवार्ता न्यूज नेटवर्क बुलढाणा। मुलगी का बाई? मुलगी वाटते ती। हो का? असोला जहागीर पोलीस स्टेशन अंधेरा इथे सकाळी खबर आली की एका 20 ते 23 वर्षे वयोगटातल्या तरुणीचं प्रेत पडलेलं आहे निर्जन ठिकाणी। पोलीस तिथे गेलेत आणि इन्क्वेस्ट पंचनामा केलेला आहे आणि तिचा निगरून खून करून प्रेत जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल होतोय तिथे आणि पोलिसांचा त्या अनुषंगाने मिळालेल्या पुराव्यांच्या अनुषंगाने तपास सुरू आहे। आरोपी निश्चित मिळेल याची खात्री आहे मला। आपण घटनास्थळी भेट दिली आहे सर? काय घटनास्थळी भेट दिलेली आहे। घटनास्थळ अंधेरा पोलिसांच्या हद्दीत असोला जहांगीर म्हणून आहे, त्या शिवारामध्ये आहे आणि एक डेड बॉडी तिथे पडलेली आहे आणि त्या डेड बॉडीला जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे। काही बांगडीचे तुकडे वगैरे सापडलेले आहेत, एक कपडा सापडलेला आहे बॉडीच्या अंगावरती, पोत आहे गळ्यामध्ये नकली मण्यांची। या सगळ्या गोष्टींवरून मिसिंग कोणी महिला आहे का जिल्ह्यात किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये या वयोगटातली, याचा तपास सुरू आहे आणि त्या अनुषंगाने तपास आपण करू। गुन्हा दाखल झालेला आहे का आणि कोणते सेक्शन लागले? गुन्हा दाखल आता 302 201 सेक्शन लागणार त्याच्यामध्ये। गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती मी निघत असताना। आरोपीला शोधण्यासाठी काही पथक वगैरे नेमलं? आरोपीचा शोध आता होईल, कारण की त्याला एक गाईडलाईन करावी लागेल, कोणत्या अँगलनी तपास करायचा आहे ते आम्ही डिसाईड केलेलं आहे आणि पाठीस रवाना झाले आता।